आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय। क्या है विधानसभा की तस्वीर, किसकी होंगी सत्ता, कौन होगा सत्ता में काबिज, किसका होगा राज तिलक, क्या कहते हैं उम्मीदवार। प्रेक्षकांनो, आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे। यावेळी आपल्या सोबत आहे सिद्धार्थ भाऊ वानखेडे। आपण दर्यापूर अंजनगाव भारतीय जनता पार्टी तर्फे आपण संभावित भारतीय जनता पार्टी तर्फे आपण संभावित उमेदवार आहात। आमच्या चॅनलमध्ये सर आपलं स्वागत आहे। सर, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आता हे दर्यापूर विधानसभा क्षेत्रामध्ये कशा प्रकारचे आपले विकास कार्य आहे, काय आपले धोरण आहे, कशा प्रकारचे समीकरण आहे, काय मोर्चे बांधणी आहे त्याबद्दल सांगा। वास्तविक पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्येच हे आता आमचे जे शासन आहे महाराष्ट्रामध्ये हे जे लोककल्याणकारी कार्य करत आहेत त्याचाच असा भरीव पैसा आणि भरीव भाग आमच्या दर्यापूरमध्ये पण आहे। शेतकऱ्यांसाठी म्हणा, आता वीज बिल माफ केलं, व्याजदरांबद्दल चर्चा सुरू आहे, किंबहुना माफ करणार आहेत। त्याच्यानंतर ह्या ज्या सगळ्या योजना आहेत, लाडकी बहीण आहे, आणि म्हणून दर्यापूर मतदारसंघ हा तसाही बीजेपीचा मतदारसंघ आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या मागच्या निवडणुकीत सुद्धा बीजेपीला इथे चांगली मतं आहेत आणि त्याच्यामुळे येणारी सीट ही भाजपाची असेल आणि भाजप इथे निवडून येण्याच्यात काही शंका वाटत नाही। वैयक्तिक माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी जवळपास 1987 पासून आणि सक्रियतेने 1992 पासून राजकारणात समाजकारणात आहे। माझं गावच अंजनगाव तालुक्यातील वनोजा म्हणून आहे, अंजनगाव दर्यापूरच्या बाउंड्रीवर। आणि आम्ही जवळपास मी शिवसेनेमध्ये आधी होतो, आता भाजपमध्ये आहे आणि सगळीकडे नाव परिचित आहे, सगळे ओळखत आहेत, समाजकार्याशी माझ्या लोक परिचित आहेत आणि जवळपास 30 वर्ष सातत्याने आम्ही समाजकार्य करतो आहोत। त्याच्यामुळे एक लोकल माणूस आणि काम करणारा माणूस म्हणून माझ्याकडे लोकांची यावेळेस एक आशा आहे आणि पक्षाने जर आम्हाला तिकीट दिली तर इथे भाजपाचा नक्की विजय होईल या मताचं मी आहे। या मतदारसंघामध्ये आम्ही बरेचसे लोकांना विचारलेले, इथे मतदारांना बरेचसे कामं इथे रखडलेले, विकासाचे कामं, इंडस्ट्रीयल जे डेव्हलपमेंट जसं हवा तसं नाही, शेती आधारित जे उद्योग पाहिजे ते पण इथे उपलब्ध नाही, अशा बरीचशी समस्या आहे आणि तोंड द्यावं लागतं येथील जनतेला। हा प्रॉब्लेम आहेच, तर आपलं त्याबद्दल काय आहे? नाही, नक्कीच आहे। कारण काय झालं, मागील 5 वर्षांमध्ये ही जी कामं आपण रखडली म्हणतात ती कामं पूर्णत्वास गेली नाही। त्याच्या आधी कामं झालीत पण ते काय करता आलं, आम्हाला त्या कामाचा वहापोह करता आला आणि मागील 5 वर्षांमध्ये झाले। तर हे 2 महत्त्वाचे प्रश्न तर अंजनगाव आणि दर्यापूरमध्ये आहेत की दर्यापूरच्या एक जो सूतगिरणीचा प्रश्न आहे ती बंद पडलेली आहे आणि आमच्या अंजनगावला सुद्धा साखर कारखान्याचा जो आहे तो सुद्धा बंद पडलेला आहे। आमच्या अंजनगावची जमीन तर इतकी सुपीक आहे, या ठिकाणी एखादा शेतीपूरक जर उद्योग तयार झाला तर रोजगार सुद्धा मिळेल आणि आमच्या शेतकऱ्याला सुद्धा फायदा होईल। अशा प्रकारचं विजन असणारा कोणीतरी एखादा आमदार असावा अशी लोकांची आता मागणी आहे आणि म्हणून मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे लोकांचा तो दृष्टिकोन आहे की याला सगळं माहिती आहे आणि जो माणूस ज्या मातीत जन्मतो त्या मातीचं देणं राहतो, अशी एक भूमिका असते आणि त्यामुळेच मला असं वाटते की हा विषय आहेच। लोकांनी संधी दिली तर या विषयावर आम्हाला काम करण्याचं आवडेल। आपल्याला माहितीसाठी सांगतो की 2012 मध्ये मी एक मेळावा घेतला होता, रोजगार मेळावा अमरावतीला। त्या मेळाव्यामध्ये जवळपास 51,000 नॉमिनी आले होते, 31,000 मुलं असेल। आपण एका दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत 5,778 रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले होते। रोजगाराचा प्रश्न आहेच। आमच्या इथे पानपिपरी आहे, हे मोठं औषधी वनौषधी आहे, याला जर भाव मिळाला वगैरे हे ते सगळं, तर हे सगळं म्हणजे हे जे विजन असणारा एखादा आमदार असावा अशा प्रकारे लोकांची यावेळेस मागणी आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये जे आता पक्षाला जे अपयश मिळालेलं आहे त्यातून आता आपले कार्यकर्ता पदाधिकारी सर्व तयारीत आहे। आपण हे म्हणतो की महाविकास आघाडी जी आहे ते बरेचसे दावे करतात, त्यांची ते पण भावभरती पुष्प वाढलेली आहे उमेदवारीसाठी आणि आपल्या पक्षात शिस्तबद्ध कार्य आहे। आपल्याला काय वाटतं पुढे कशा प्रकारची आपली वर्णी लागू शकतो त्याबद्दल सांगा। आणि आमच्या पक्षाची एक विशिष्ट पद्धत आहे उमेदवार निवडीची, निवडणूक लढवायची आणि त्याच्या आधी संघटनेची। आपण नेहमी पाहत असता आमचे नेते नेहमी म्हणतात की निवडणूक जिंकायसाठी 2 बाबीची आवश्यकता असते, तुमची संघटना मजबूत असायला पाहिजे, तुमचं नेतृत्व व्यवस्थित असायला पाहिजे। आमच्याकडे दोन्ही बाबी आहेत, वरती मोदीजी आहेत, देवेंद्रजी आहेत आणि सरकारची सुद्धा कामं फार चांगली होत आहेत।
आणि आमची संघटना खूप मजबूत आहे. अगदी बूथ प्रमुखपासून आता आमचे निरीक्षक प्रभारी वगैरे सगळे आलेत. प्रत्येक बूथवर जाऊन बूथ प्रमुखाची भेट घेऊन जो आमच्या संघटनेचा आत्मा आहे तिथपर्यंत बूथ प्रमुखापर्यंत सगळे जण जाऊन कार्य करतायत. त्याच्यामुळे मागील निवडणुकीमध्ये काय एक थोडासा वेगळा ट्रेंड झाला होता की लोकांना असं फेक नेरेटिव्ह सांगितलं गेलेलं होतं की तुमची घटना बदलणार, संविधान बदलणार. त्याच्यामुळे जी काही दलित मंडळी होती किंवा आदिवासी मंडळी होती किंवा आरक्षणाला च्या भरोशावर त्यांचं आहे अशा प्रकारे मांडणारी जी मंडळी होती त्या लोकांमध्ये थोडीशी निरास्था झाली होती. आणि पण आता लोकांच्या लक्षात आलं की ते खोटं होतं, तो अपप्रचार झाला होता. आणि त्याच्यामुळे ती जी मंडळी आता सध्या भाजपसोबत येणार आणि भाजपचा इथे निश्चित विजय होईल. आमच्या पक्षामध्ये उमेदवार निवडण्यासाठी जे काही सर्वे केल्या जातात किंवा लोकांमधून मागणी होते, पदाधिकाऱ्यांमधून मागणी होते, त्याचे मेरिट्स पाहिल्या जातात. मला जी आशा वाटते तर मी माझे नेहमी मेरिट सांगत असतो की माझ्याकडे मी लोकल आहे, माझा चेहरा लोकांना माहिती आहे, सगळ्यांना परिचित आहे, गावागावात ओळखीचा आहे आणि सामाजिक काम करणारा माणूस आहे, सगळ्यांना माहिती आहे. इथल्या सामाजिक आणि राजकीय भौगोलिक प्रश्नांची जाण असणारा मी असल्यामुळे त्याची लोकांना जाण आहे. आणि आमच्या पक्षाला सुद्धा ह्या सगळ्या बाबी कळलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते लाडकी बहीण योजना, आणखी लखपती दिदी सन्मान योजना याच्यात बराचसा प्रचार सुरू आहे. आपल्यातर्फे संवाद यात्रा पण सुरू आहे. सदस्यता मोहीम पण आपण पक्षातर्फे राबविण्यात येत आहे. पक्षाला बळकटी देण्यासाठी आणि त्यांच्या प्रचार प्रसार करण्यासाठी आपले कशा प्रकारचे उपक्रम सुरू आहेत त्याबद्दल सांगा. नक्की. संविधानाच्या बद्दल जे फेक मागच्या वेळेस झालं होतं आमच्या दीक्षाभूमी नागपूरपासून तर चैत्यभूमीपर्यंत आम्ही संविधान जागर यात्रा काढली. आमच्या दर्यापूरमध्ये ती यात्रा आली असताना एक भव्य प्रकारे त्या ठिकाणी स्वागत केलं आणि आम्ही भाषणे देऊन पूर्ण जिल्ह्यामध्ये विशेषतः जे मतदारसंघ रिझर्व्ह आहेत, आरक्षित आहेत, त्या ठिकाणी आम्ही जाऊन सांगितलं की संविधान कोणालाही बदलता येणार नाही. तशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालय निर्णय घेतलेला आहे. त्याचा आता लोकांच्या ते लक्षात आलं, त्यामुळे तो एक फायदा होणार आहे. दुसरी लाडली बहीण योजना जी आहे याचा अपप्रचार सुद्धा केला गेला की ते नंतर बंद होईल, हे होईल किंवा देणार आहेत की नाही. आणि म्हणून आपण पाहिलं की 2-3 महिन्यानंतर जे सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले, करोडो बहिणींना त्याचा लाभ होतो, लखपती दिदींना त्याचा लाभ होतो. शासनाचं हे एक दूरदृष्टीपणा आहे की या ठिकाणी महिलांचं सक्षमीकरण झाल्याशिवाय ते कुटुंब पुढे जाणार नाही, अर्थात गाव पुढे जाणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा आमच्या पक्षाला फायदा होईल यात कुठल्याही प्रकारचा शंका नाही. फायदा नक्कीच होणार आहे. दर्यापूर अंजनगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आपण हे बघितलं, बरेचसे गावात आपलं प्रचार सुरू आहे. आपण सतत कार्यक्रमाचा सपाटा लावलेला आहे, लोकांची आपली नाळ जुळलेली आहे. तर येथील जे मतदार बंधू आहे, भगिनी आहे, त्यांना आपला काय एक मेसेज राहणार? माझा मेसेज असा राहील की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. हा उत्सव आहे आपल्या लोकशाहीचा आणि भारताची लोकशाही पूर्ण जगात प्रगल्भ आहे. म्हणून आपला देश संघटित राहण्यासाठी, देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी मोदीजींचे जे प्रयत्न आहेत किंवा महाराष्ट्राची जी आपली गरिमा आहे ती गरिमा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय दृष्ट्या जी आहे त्यासाठी आपलं जे सरकार धडपडते आहे, महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे. विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावे आपण या ठिकाणी लावतात किमान कौशल्य आधारित. आणि ह्या सगळ्या बाबी सर्वांगीण विकास करण्यासाठी जे झटत आहे आमचं सरकार, या सरकारमध्ये ह्या निवडणुका ज्या येत आहेत हा लोकशाही उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. आणि आपल्यासाठी काम करणारा कोण आहे, जातीपातीच्या ह्या सगळ्या बाबीमध्ये न गुरफटता सतसत विवेकबुद्धीने लोककल्याणकारी कार्य करणाऱ्या माणसाला निवडून दिलं पाहिजे असा माझा या ठिकाणी सगळ्या माझ्या मतदारसंघातील बंधू भगिनींना माझी विनंती राहील. प्रेक्षकांनो, हे होते युवा तडफदार नेते सिद्धार्थ भाऊ वानखेडे. आपण दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे आपण संभावित उमेदवार आहात. आणखी आपण जे युवकांसाठी आणि विशेषकर शेतकऱ्यांसाठी जे आपण विजन मांडले आहे त्या विजनच्या अनुरूप आपण त्याला पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहात आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला. भाऊ, त्याबद्दल आपलं धन्यवाद.